केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी कोल्हापुरातून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। उद्धव ठाकरे काँग्रेसच्या मांडीवर बसले तशी टीका शहांनी केली। याशिवाय गट वगैरे नसून शिवसेना एकच आणि शिंदेंचेच असं अमित शहा म्हणाले। नेमकं कोल्हापुरात काय घडलं बघूयात या रिपोर्ट। पहले शिंदे जी के पीछे शिवसेना शिंदे गुट कहना पड़ता था, अब कोई गुट बचा नहीं है, एक ही शिवसेना हो गई है। शिवसेना आता एकच असून ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे आहे असं जाहीरपणे अमित शहा म्हणाले। कोल्हापूरच्या सभेतनं शहांनी शिंदेंचा उल्लेख शिवसेनेचे अध्यक्ष असा केला आणि आधी शिवसेना शिंदे गट होता, पण आता गट वगैरे काही नाही असं शहा म्हणाले। अद्याप सुप्रीम कोर्टाचा शिवसेना कुणाची यावरून अंतिम निकाल यायचा आहे, पण अमित शहांनी त्याआधीच शिवसेना शिंदेंची म्हटलंय। शिवसेना के अध्यक्ष और महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी, पहले शिंदे जी के पीछे शिवसेना शिंदे गुट कहना पड़ता था, अब कोई गुट बचा नहीं है, एक ही शिवसेना हो गई है। नाही, ते अजून त्यांना माहीत नाही आहे की शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे, उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे। साहेब काय म्हटलं होते दसऱ्याच्या मेळाव्यात, माझ्या उद्धवनं सांभाळा, माझ्या आदित्यला सांभाळा, हे त्यांचं शेवटचं वाक्य होतं ना। मग तो आदेशच होता साहेबांचा, आपण शेवटपर्यंत आदेश मानतो। तर मग ही जी संघटना, ही जी सेना आहे ती उद्धव साहेबांची सेना म्हणजे अधिकृत सेना आहे। त्यामुळे यांनी कितीतरी तोडफोड केलं तरी काय होणार नाही। ठाकरेंच्या शिवसेनेतलं वातावरण सध्या तापलेलं आहे। शिंदेंनी दुसऱ्यांदा उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली। 6 खासदार शिंदेंच्या शिवसेनेत येण्याची फक्त औपचारिकता बाकी आहे आणि त्याच वेळी शहांनी शिवसेना एकच आणि तीही शिंदेंकडे असल्याचं सांगून शिंदेंच्या पाठीशी असल्याचं दाखवून दिलंय। तर उद्धव ठाकरे काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसल्याची टीकाही अमित शहांनी केली आहे। कांग्रेस वाले, ये उद्धव जी जो कांग्रेस की गोदी में बैठे हैं, वो ये सभी लोग घुसपैठियों को वोट बैंक बनाकर जीना चाहते हैं। मैं उनको कह देता हूं, कान खोलकर सुन लो, ये देश धर्मशाला नहीं है, यहां वही रहेगा जो ये देश में जन्मा है। इकडे भाजपचे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी उद्धव ठाकरेंच्या 3 खासदारांवर कारवाई व्हावी असं म्हटलंय। पर असली शिवसेना तो एक ही है, तो पहले से साबित था। तो अब वो लोग वापस अपने घर आ रहे हैं तो अच्छी बात है ना। वो शिवसेना तो एक ही है। अभी मेरे ख्याल से वो 2-3 जो रह गए उनके ऊपर डिसिप्लिनरी एक्शन करना चाहिए ऑफिशियल शिवसेना ने। गोयल यांनी ठाकरेंच्याच 3 खासदारांवर कारवाई व्हावी असं म्हटलंय। तर इकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं फुटलेल्या 6 खासदारांना नोटीस पाठवली आहे। व्हीप न पाळता संसदीय बैठकीला गैरहजर राहिल्यानं 24 तासांच्या आत खुलासा करण्याचे आदेशही देण्यात आले। सागर सुरवसेसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।